लवर 11-11 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस पहिला पेपर पाहणार आहोत. प्रश्न पहिला, नाकाचा बाल या शब्दाचा अर्थ काय? प्रिय व्यक्ती. प्रश्न दुसरा, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची व्यक्ती ओळखा. या वाक्यातील कर्ता आईच्या. च्या हा प्रत्यय जातीचे षष्टी व्यक्तीचा आहे. उत्तमा या विभक्तीला प्रत्यय नाही. द्वितीय विभक्तीला एकवचनात सलाते आणि अनेकवचनात सल्ला नाते असा प्रत्यय आहे. संबोधन नो हा प्रत्यय आहे. प्रश्न तिसरा, धव या शब्दाचा समानार्थी शब्दवळ निवडा. धव म्हणजे नवरा, कांत म्हणजे नवरा, तर बायकोसाठी कांता म्हणजे बायको, भार्या म्हणजे बायको. मुलगा याचा म्हणजे मुलगाचा समानार्थी शब्द तनुज, तर मुलगीचा समानार्थी शब्द तनुजा. सुत म्हणजे मुलगा, तर सुता म्हणजे मुलगी. प्रश्न चौथा, मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? योग्य उत्तर 3. नामाचे 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. प्रश्न 5वा, मराठी अभिजात भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर अभिजात भाषा गौरव दिन 3 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. सध्या अभिजात भाषा या 11 आहेत. सुरुवातीला 6 या होत्या. आता 3 ऑक्टोबर रोजी 5 भाषाला दर्जा देण्यात आला. प्रश्न 6वा, मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाला ओळखले जाते? कृष्णशास्त्री चिपळूणकर. तर विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते. केशवसुत यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. प्रश्न 7वा, षडानन या शब्दाचा संधी विग्रह करा. षट अधिक अनंत. 8वा, तानाजी लढता लढता मेला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? केवळ वाक्य. मराठी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? 3. तो हा जो. तर वचनानुसार बदलणारी सर्वनामे 5 आहेत. ते म्हणजे तो हा जो, मी आणि तू हे 5. उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मूर्खपणाचा सल्ला देणारा. अभिसारिका या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रियकराकडे संकेतस्थानी जाणारी स्त्री. प्रश्न 12वा, लहान मूल म्हणजे आनंदसागर, पाहिजे तेवढा आनंद मिळतो. रूपक अलंकार. प्रश्न 13वा, सप्तमी विभक्तीचा कारक काय आहे? अधिकरण. संप्रदान ही कारकार्थ चतुर्थी विभक्तीचा आहे, तर अपादान हा कारकार्थ पंचमी विभक्तीचा आहे, तर हा संबोधन या विभक्तीचा कारकार्थ आहे. तमा या विभक्तीचा कारकार्थ कर्ता, द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म, तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण, चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान, पंचमीचा अपादान, षष्टीचा संबंध, तर सप्तमीचा अधिकरण आणि संबोधनाचा हाक. सभेत पत्रके वाटली गेली. प्रश्न 14वा, सभेत पत्रके वाटली गेली वाक्यात कोणता प्रयोग आहे? पत्रिका वाटली कडून. करता ठेवून रामकडून सभेत पत्रिका वाटली गेली. कडून प्रत्यय आला म्हणजे कर्मणी आलं. त्याचा उपप्रकार नवीन कर्मणी, त्यालाच कर्म कर्तरी असे म्हणतात. हा प्रकार इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेला आहे. प्रश्न 15वा, राम लक्ष्मण या शब्दाचा समास कोणता असेल? राम आणि लक्ष्मण दोन्ही महत्वाचे द्वंद्व समास. अविभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, द्वंद्व समासात दोन्ही पदे महत्वाचे असतात, तर बहुव्रीही समासात तिसऱ्याच बोध होतो. प्रश्न 16वा, पत्नीचे निधन झालेला
विधुर. तर ह्या विधुरचा अर्थ अनुभवी किंवा माहितीगार असा होतो. विधवा चा अर्थ होतो पतीचे निधन झालेली स्त्री. अभिसारिका म्हणजे प्रिय करायच्या संकेतस्थानी आलेली स्त्री. प्रश्न 17वा. एकाच आईच्या पोटी जन्मणारी म्हणजे काय? सहोदर. सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मणारी. अनुज म्हणजे नंतर जन्मणारा. तर अग्रज म्हणजे आधी जन्मणारा. हत्ती या शब्दाचे अनेकवचन सांगा. हत्ती या शब्दाचे अनेकवचन हत्ती असेच होते. प्रश्न 19वा. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे? मोहक दिसतो कोठे? शरदाच्या चांदण्यात. विधी विस्तार. क्रियापदाला कोठे किंवा कसे असा प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर हे विधी विस्तार असते. उद्देश म्हणजे कर्ता, विधेय म्हणजे क्रियापद. तर उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या आधी येतो त्याला उद्देश विस्तार असे म्हणतात. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आकाश समास शब्द वितान. धरा म्हणजे पृथ्वी. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. रसा म्हणजे पृथ्वी. यामिनी म्हणजे रात्र. अव्ययालाच असेही म्हणतात. अव्ययाला अविकारी शब्द म्हणतात. विकारी शब्द म्हणजे बदल होणारे, जे की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी 4 शब्दयोगावे, क्रियाविशेषणावे, उभयनव्यावे आणि केवलप्रयोगावे असे 8 शब्दाच्या जाती आहेत. त्यात 4 विकारी तर 4 अविकारी आहेत. प्रश्न 22वा. ताई पत्र लिहित जाईल या वाक्याचा काळ ओळखा. लिहित जाईल. जाईल भविष्यकाळात म्हणजे रीती भविष्यकाळ. क्रिया चालूच राहणार आहे. प्रश्न 23वा. तत्सम शब्द ओळखा. वृक्ष तत्सम आहे. घोडा, चिमणी हे देशी शब्द आहेत. शुद्ध शब्द ओळखा. महात्मे हा शब्द शुद्ध आहे. जे शब्द 2 शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना काय म्हणतात? उभयन्वयी अव्यय असे म्हणतात. भारताची आरोग्य राजधानी कोणती? चेन्नई. तामिळनाडू या राज्याची राजधानी गांधीनगर. गुजरात या राज्याची राजधानी मुंबई. महाराष्ट्राची राजधानी चंदीगड. पंजाबची राजधानी. प्रश्न 27वा. भारतातील पहिला कागद कारखाना कुठे सुरू झाला? शेहरामपूर जे की पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. हरिश्रा पश्चिम बंगाल या ठिकाणी पहिली तागाची गिरणी सुरू करण्यात आली. प्रश्न 28वा. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. यांची समाधी कृष्णा आणि कोयना कराड त्यालाच प्रतिसंगम असे म्हणतात. या ठिकाणी त्यांची समाधी आहे. प्रश्न 29वा. मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापना झाली, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, तर 6 सदस्य होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकार केला. तर 24 जानेवारी 1950 रोजी घटना अंमलात आली म्हणजे लागू केली. तर 9 डिसेंबर 1946 रोजी पहिले अधिवेशन पार पडले. घटना समितीचे पहिले अधिवेशन पार पडले. प्रश्न 30वा. क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र. प्रश्न 31वा. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईन यांनी ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. प्रश्न 32वा. राज्य क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. खाशाबा जाधव यांची जयंती असते. खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो, जो की मेजर ध्यानचंद
यांचा जन्मदिन आहे. प्रश्न 33वा. गोदावरी नदीची सर्वाधिक लांबीची उपनदी कोणती आहे? प्राणहिता ही गोदावरी नदीची सर्वाधिक लांबीची उपनदी आहे. प्रश्न 34वा. दिदाई जमात कोणत्या राज्यात आढळते? ओडिशा या राज्यामध्ये आढळते. प्रश्न 35वा. झुंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आनंद यादव झुंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 36वा. तू मी नव्हेच या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तू मी नव्हेच या नाटकाचे नाटककार प्रल्हाद केशव अत्रे. यांचं जोडपण नाव केशव कुमार या नावाने ओळखलं जातं. आचार्य या नावाने ओळखलं जातं. दादोबा पांडुरंग तरखडके हे मराठी भाषेची पाणिनी म्हणून ओळखले जाते. विष्णू मामा शिरवाडकर यांना विष्णू मामा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं. वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता 1974 रोजी. तर विष्णू मामा शिरवाडकरच्या विशाखा या कादंबरीसाठी 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1965 रोजी झालेली होती. प्रश्न 37वा. अकबरनामा हे पुस्तक कोणाचे आहे? अबुल फजल यांचे आहे. प्रश्न 38वा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी संपन्न झाला? तर 6 जून 1674. 6 जून 1674 6 जून 1674 झाला. 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर पार पडला. गागाभट यांनी पार केला. राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याची नाणी काढली. ती होऊन ही सोन्याची नाणी काढली. शिवराय ही तांब्याची नाणी काढली. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड होती. दुसरी राजधानी रायगड. प्रश्न 39वा. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुल्लर लेणी नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 40वा. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते? मिझोराम संपूर्ण साक्षर राज्य आहे. दुसरे संपूर्ण साक्षर राज्य गोवा. तर तिसरे संपूर्ण साक्षर राज्य त्रिपुरा. पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता संपूर्ण साक्षर असणारा? तर तो लडाख. केरळ हे पहिले साक्षर राज्य आहे. गोवा हा क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे. महाराष्ट्र हे लोकसंख्येने दुसरं राज्य आहे, तर क्षेत्रफळानं तिसरं राज्य आहे. कान्वूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बिहार या राज्यामध्ये आहे. प्रश्न 42वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. अनटचेबल इंडिया, जातिभेद निर्मूलन, शूद्रपूर्वी कोण होते? हे सुद्धा पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच आहेत. प्रश्न 43वा. कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कोठे होतो? माहुली, सातारा या ठिकाणी होतो. तर नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा या दोन नदीचा संगम होतो. तर हरिपूर सांगली या ठिकाणी कृष्णा आणि वारणा नदीचा संगम होतो. तर रायचूर कर्नाटक या ठिकाणी कृष्णा आणि भीमा नदीचा संगम होतो. कृष्णा नदीची लांबी महाराष्ट्रात 282 किलोमीटर आहे. प्रश्न 44वा. 9 तालुके नसणारा जिल्हा कोणता? छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 तालुके आहेत. परभणीमध्ये 9 तालुके आहेत. रत्नागिरीमध्ये 9 तालुके आहेत. तिन्ही जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. पण लातूर जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. याचे योग्य उत्तर लातूर. प्रश्न 45वा. जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख प्रतिबंधात्मक हत्या असा कोणी केला? तर लॉर्ड मोर्ले यांनी केला. हा पहिला भारत मंत्री होता. लॉर्ड मिंटो. मोर्ले मिंटो कायदा कधीचा आहे? 1909चा आहे. तर मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा 1919चा आहे. भारत देशातील पहिले AI विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे? कर्जत, रायगड या ठिकाणी स्थापन होणार आहे.
प्रश्न 47वा भारत सरकारने नेट झिरो उत्सर्जनाचे ध्येय कोणत्या वर्षापर्यंत गाठायचे ठरवले आहे? 2070 पर्यंत. सांडपाणी व मजलस धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? सांडपाणी व मजलस धोरण जाहीर करणारे पहिले राज्य राजस्थान आहे. प्रश्न 49वा 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? तर सातारा या ठिकाणी. 98वे दिल्ली या ठिकाणी. त्याच्या अध्यक्षा तारा भवालकर होत्या. तर 99वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आहेत. तर 100वे पुणे या ठिकाणी होणार आहे. 50वा प्रश्न पहिली AI मंत्री कोण ठरली? पहिली AI मंत्री कोण ठरली? तर डायला ही ठरली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर स्टडी लवर 11 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.